नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.3 द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पोएमचा वर्कशॉप पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. पहिला प्रश्न जो आपला आहे तो म्हणजे आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. त्यासाठी ए फन. फनचे रायमिंग वर्ड आहे बिगन, सन. अशा प्रकारे आपल्याला दोन दोन रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. दुसरा आहे नो. तर तिथे आपल्याला नो ग्रो. सी आहे बघा नाऊ. नाऊ काऊ अबाव. डी साइट लाइट नाइट. आणि ई आहे फ्लाय स्काय लुल्लाबाय. अशा पद्धतीने आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहिता येतात. फन बिगन सन, नो नो ग्रो, काऊ नाऊ काऊ अबाव, साइट लाइट नाइट, फ्लाय स्काय लुल्लाबाय. इथे आपण काऊ बग हा सुद्धा एक रायमिंग वर्ड आहे, तो लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे, कारण तुम्हाला काय करायचं आहे या प्रश्नामध्ये उत्तर लिहत असताना फक्त ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या कवितेतील ओळी अशा आहेत ज्या वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं, अशा फक्त ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल दिलंय अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. म्हणजेच जेव्हा नवीन पालवी फुटायला सुरुवात होते झाडांना, तेव्हा ती झाडं कशी दिसत असतील याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर बाकीच्या ज्या लाईन्स आहेत की जशा आहेत तशाच लिहायच्या आहेत. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. त्यानंतर अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. त्यानंतर दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबाव. अशा पद्धतीने ज्या ओळी आहेत त्या आपल्याला लिहिता येतील. ज्या ओळी आपण कवितेत जशा आहेत तशाच लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 बघा. द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. म्हणजेच refers to trees as the kindest things. म्हणजेच झाडांपासून आपल्याला अनेक उपयोग आहेत. झाडं आपल्याला कशी उपयुक्त आहेत हे सांगितलेलं आहे. मग त्याचे आपल्याला 5 फॅक्ट्स लिहायचे आहेत जे प्रूव्ह करतात की आपल्यासाठी झाडं काय आहेत, उपयोगी आहेत. मग त्या कोणत्या 5 गोष्टी आपण लिहू शकतो. बघा, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. त्यानंतर ट्रीज गिव्ह फ्रूट्स. ट्रीज गिव्ह fruits. Then birds gather on their bugs. Birds gather on their bugs. त्यानंतर trees give wood. Trees give wood to build houses. To build houses. आणि 5th, trees give leaves to burn on Halloween.
अशा पद्धतीने आपल्याला कवितेतील जे उपयोग आहेत ते आपण लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, फाइंड आउट द डिस्क्राइब द फॉलोइंग. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. म्हणजेच पहिलं आपल्याला दिलेलं आहे काऊज, त्यानंतर न्यू बर्ड्स, त्यानंतर सन, फोर्थ लुल्लाबाय आणि फिफ्थ आहे ट्रीज. तर हे सगळे शब्द लिहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की इकडे आपल्याला जे दिलेले आहेत ते नाउन दिलेले आहेत आणि त्या नाउनविषयी अधिक माहिती देणारे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स म्हणजे विशेषण सांगणारे वर्ड्स आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग हे लिहत असताना आपल्याला ते कवितेतलेच लिहायचे आहेत. काऊज त्यासाठी स्लीपी हा वर्ड कवितेमध्ये आलेला आहे. न्यू बर्ड्स ग्रीन, सन मॉर्निंग सन, लुल्लाबाय ड्राउझी लुल्लाबाय आणि ट्रीज काइंडेस्ट ट्रीज. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या शब्दांसाठी जे विशेषण दर्शवणारे शब्द आहेत ते लिहिता येतात आणि हे शब्द तुम्हाला कवितेत जसेच्या तसे दिलेले आहेत ते फक्त आपल्याला लिहायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 4 ची उत्तरं अशा प्रकारे आहेत. क्वेश्चन नंबर 5, पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. म्हणजेच बघा पहिली लाईन जी दिलेली आहे, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. मग यासाठी कवितेत कोणती बरं लाईन दिलेली आहे तर बघा, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज ही याच्याशी काय आहे रिलेटेड लाईन आहे. सेकंड सेंटेन्स, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल म्हणजेच त्यासाठी जी लाईन आहे ती म्हणजे दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबाव. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबाव. नंबर 3, ट्रीज आर मोस्ट लवेबल. त्यासाठी कोणती लाईन आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. फोर्थ बघा, किड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. मग त्यासाठी आहे ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. आणि लास्ट आहे ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. तर त्यासाठी ओळ आहे दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे त्यासाठी तशा ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने त्याच्याशी मिनिंगफुल, त्याच्याशी अर्थपूर्ण ओळी फक्त आपल्याला कवितेतून शोधायच्या आहेत आणि आता त्या आपण शोधलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 6, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. पहिला प्रश्न आहे, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर. नेम एनी 5. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन हार्म टू वन अनादर. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर लिहत असताना त्याचा अर्थ काय होतो की कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोहोचवू शकतात अशा कोणत्याही 5 वस्तूंची आपल्याला नावं लिहायची. मग आता त्या 5 वस्तूंची नावं लिहत असताना पहिलं बघा, ह्युमन बीइंग, टू ह्युमन बीइंग. म्हणजे माणसंच माणसाला त्रासदायक असतात असा अर्थ होतो. दुसरा आहे ह्युमन बीइंग टू ॲनिमल्स. ह्युमन बीइंग टू ॲनिमल्स. त्यानंतर ॲनिमल्स अँड बर्ड्स. ॲनिमल्स बर्ड्स टू ह्युमन बीइंग. म्हणजे जसं माणूस
प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रासदायक आहे, तसेच प्राणी आणि पक्षी सुद्धा माणसांना कधी कधी त्रासदायक असतात। बर्ड्स टू जर्म्स, बर्ड्स टू जर्म्स अँड ह्युमन बीइंग टू ट्रीज, म्हणजेच माणसं जी आहेत ती झाडांना सुद्धा त्रासदायक आहेत, कारण माणूस झाडं कशा पद्धतीने तोडत आहे हे आपल्याला माहिती आहे। तर या 5 गोष्टी काय आहेत, कारणीभूत आहेत। व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस? आता झाडांना हार्मलेस असं का म्हटलं जातं, झाडांना निरुपद्रवी असं का म्हटलं जातं ते बघूया आपण। तर बघा, ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड, म्हणजेच झाडं आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवत नाही। अँड व्हेअर ॲज दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द फेस ऑफ द अर्थ, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर। ट्रीज आर मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर, दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर, दे कीप द एन्व्हायरमेंट clean and pure. They are very helpful to the earth and the living things on the earth, so they are really helpful and harmless. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत। त्यानंतरचा प्रश्न बघा, हॅलोवन इज अन फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves ऑन हॅलोवन? हॅलोवन हा बहुधा पाश्चिमात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणारा सण आहे। मग तेव्हा तिथे कोणता ऋतू असतो? तुमच्या मते हॅलोवन दरम्यान पानं जाळण्याची आवश्यकता का आहे? बघा, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर असं लिहायचं आहे, द सीझन ऑटम इज वेस्टर्न कंट्रीज इन ड्युरिंग ऑक्टोबर. द सीझन ऑटम इज in western countries is during October. I think there is a need to burn leaves on Halloween to make fire, and to ward off evil spirits from their life, शेवटचा क्वेश्चन बघा, they are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred to the above lines? Which part of the trees hold the last light of the day? म्हणजेच काय की झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम प्रकाश पकडतो किंवा धारण करतो? तर याचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, द पिरियड बिटवीन डे अँड नाईट, इव्हनिंग इज रेफर्ड टू इन द अबाव लाईन्स. The birds of the tree hold the last light of the day. म्हणजे झाडाचा कोणता भाग? तर कळी, झाडावर असणारी जी कळी आहे तो झाडाचा अंतिम प्रकाश पकडतो असं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने आपण आज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ह्या पोएमचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो सोडवलेला आहे. त्याचा अभ्यास निश्चित करा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.